रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने पाहता लोटली सुख झाले हो साधने पाहता लोटली सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटली सुख झाले हो साधने पाहता लोटली सुख झाले हो साधने माधव भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो बहुत सुखो साथी जोडी म्हणून विठ्ठले आवडे 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 रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने 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 भजन मस्त आतापर्यंत भजन केलं सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर 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 रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने रूप पाहता लोटले सुख झाले हो साधने पाहता लोटली सुख झाले हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. अच्छा
कीर्तन सेवेकरता तुकोबारायांचा अभंग आलेच तुम्ही आहे ना. तुकोबाराया सुद्धा म्हणतात की तुम्हाला जर घरी दुःख असेल तर संत म्हणतात आमच्या मागे मागे या. संतांच्या मागे गेल्यावर सुख मिळते. सुख म्हणजे कसं, संत निस्वार्थ आहे. संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. आणि संत हे निस्वार्थ सेवा करण्याकरता आल्यामुळे त्यांच्या मागे गेल्याला आपल्याला सुद्धा सुख मिळते. आता दिंडीवाले मंडळी एवढ्या दुरून आले, थकले भागले, तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता बाकीची मोठी आहे की त्या देवाच्या नामात नाचले आहे ना. आणि म्हणून आपल्याला त्या तुकोबारा अभंगामध्ये सांगतात की याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, 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 अवघे माझ्या मागे मागे. याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे. चला हो माय बापू आज देतो मोठा भरी पुरे मनाल तोवरी, 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 याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे आज सुंदर सर्वांनी या मस्त आनंद घ्या. गाडी निघालेली आहे आता हे चला माय बाबा होत या. आजची ड्युटी जरा बदलली. दरवेळेस पहिले कीर्तन राहतात आणि तुम्ही रांगोळी काढत राहता. दरवेळेस तुम्ही रांगोळी काढत राहायच्या, दिंडीची वाट पाहत राहायची. पण देवानं आज चेंज केलं, कारण काल्याच्या कीर्तनात तुम्हाला बसायलाच भेटे नाही. दिंडी येईन बा, नाश्त्याचं करा लागन बा, चहाचं करा लागन बा, पोहे करा लागन बा, मठ्ठा करा लागन बा, झाडझूड करा लागन बा, ताट ठेवा लागन बा, पाय धुवा लागन बा. ह्या सगळ्या चिंता होत्या, कारण ते सगळं तुम्हीच करणारे होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात हळू 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 चला, कोणी कोणाशी न बोला, हळू 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 चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे, याल तरी तरी यारे लागे. तुझा मने सांगा घाटे, तेरे नका भरू पोटे, सांगा घाटे, तेरे नका भरू पोटे, तेरे नका भरू पोटे, तेरे नका
भरू याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल भोलेनाथ भगवान की जय। आज के आनंद की सभी साधु संतन की जय। आजच्या कीर्तन सभेला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तुका मने सांडा घाटे देणे नका भरू पोटे बा विठ्ठला 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 आणि म्हणून आज जमलेले सर्व भाविक ज्ञानोबरायाच्या गजरामध्ये तुम्ही आले आहे ना, खूप सुंदर. एकदा इथे सुद्धा आपण गजर करू आहे ना. आजचा वेगळा दिवस आहे ना, सुंदर. तुमचा आलं की आरती व्हायची, आरती झाली की जेवण व्हायचं. पण आज मात्र तुम्हाला सुद्धा याच्यात आनंद घेता येणार आहे आणि सर्वांना. आणि गरमीचे दिवस आले आहे ना, आले का नाही. एक येते पावसाळा, एक येते हिवाळा आणि आता येते उन्हाळा. कसे ऋतू आहे त्याचे. आता गरम एसी लावली त्यानं, आता मधात थंडी एसी होती आणि याच्या पहिले पाणीच पाणी होतं. वाह क्या बात है. कि प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. वाह वाह चला. प्रभू त्याची कला अलग आहे ना. त्याच्यासाठी बुद्धाने सुद्धा तप केलं, रामाने केलं, शंकरजी सुद्धा कोणात तरी ध्यान करायचे. शंकरजी ध्यानात दिसते ना, रामही ध्यानात दिसते ना, बुद्धही ध्यानात दिसते ना, महावीर ध्यानात दिसते ना. मग ध्यान कोणाचं केलं. ती शक्ती आहे कि तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता. कहीं गाँव तूने, कहीं देश तूने, तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता.
शेवटची गाडी येणार आहे या महाप्रसादाची. हे गाडी पोहोचली का मग महाप्रसाद. काशी भी गया मथुरा भी गया, काशी भी गया मथुरा भी गया, काशी भी गया मथुरा भी गया, तेरा पता नहीं रे भगवान का मंदिर भी गया मस्जिद भी गया, 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 तेरा पता नहीं रे भगवान का तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठेही जा, त्याचा पता लागणार नाही. मग तो आहे कुठे? तो तुमच्याच घरी आहे. एकामेकाला समजून घ्या, त्याचा पता लागल्याशिवाय राहणार नाही. पण एकामेकाला समजून घ्यायला तयार नाही. पता लावाले काशील जाते, पंढरीला जाते, देव भेटन घरातला बाप उपाशी मारते, नाही का? अहो सर्वात सोपं सरळ आहे. जेवढे घरात जीव आहे तेवढ्यात ईश्वर पहा. त्या आत्म्यामध्ये तो बसलाच आहे. जिंदे बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछताए, मुट्ठी भर चावल लेके कौवा बाप पुकारे, काव काव ये, काव काव ये. इथला कावळा तिथं, तिथला कावळा तिथं, तिथला कावळा तिथं, तिथला कावळा तिथं. एवढ्या ठिकाणी जाईन का तो? तो तसा आहे नाही, तो तुमच्यात आहे. त्याचा पता संतांनी लावून दिला. ईश्वर भजन तुम्हारा सब लोग गा रहे हैं. तुकडोजी महाराज म्हणतात, बिरले को पा रहा है सबको मिला नहीं है, संसार छोड़ करके बैराग को सुधारे, तो भी मिला नहीं है ऐसे बता रहे हैं. कोणी धुनी लावली, कोणी बड्डावर गेला, कोणी कुठे गेला तरी भेटला नाही. एकाले वैराग्य आलं, काही ना आलं वैराग्य. घरी 4 पोरी होत्या, पोरी आल्या लग्नाले आणि याची दारू काही सुटे नाही. पोरी आल्या लग्नाले, दारू काही सुट नाही, बाई बेलण्यानं झोडते. कधी कधी कोरपट काय करणार आहे. जन्माले घालताना बरं वाटलं, मग तिने का ठेका घेतला? त्या मायनं ठेका घेतला, आपण जन्माले घालायचे ना, बस तू पोसत बस. कधी कधी नाही का तशीच गती आहे हो आपली बी. कोणाकोणाची गती पहा. तुमच्या घरी बरं आहे, कोणाकोणाकडे बरं आहे, पण कोणाकोणाकडे कसं आहे, एक खांद्याले आहे बांधून, एक पोटाले आहे बांधून, एक पाठीवर आहे घेऊन, एक फुटातही आहे. काय गती आहे पहा ना. ते पुलाच्या काठी राहते गरीब लोक आहे, वस्तीत राहणारे लोक आहे, ते पहा. आम्ही म्हणतो आम्ही दुखी आहे, कधी कधी तुम्ही तुमच्या मागही पाहून घ्या, तुमच्या जास्त दुखी आहे, मग तुम्ही बरे आहे ना. कधी कधी असं वाटते गाडीवाल्याले कार भेटली पाहिजे, कारवाल्याले वाटते थोडी BMW भेटली पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा मोठा असला की त्याला असं वाटते का हेलिकॉप्टर भेटलं पाहिजे, आणि ते बी पडलं तर मरते. काही नेम आहे म्हणजे कुठेही सुख नाही. मग तुम्ही पैदलचं बरं आहे. गुरुजी पैदल आले, एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. 85 वर्षाचं वय आहे, धावत आले बाबा. ते काय कमालच आहे बाबा. धावत सकाळी 85 वर्षाचे तरुण पोरं मेल्यासारखे दिसून राहिले कुठं कुठं. पण 85 वर्षाचे माणसं आजही शरीर चांगलं ठेवा, व्यायाम करा, तब्येती चांगल्या ठेवा, मोबाईल कमी वापरा, व्यसनाच्या मागे कमी जा. डबल शरीर नाही रे बाबा. आणि संत म्हणतात की नर जन्मासी आला
कर भक्तीचे साधन ऐक तुला मी सांगतो सोड गर्व अभिमान ऐक तुला मी सांगतो सोड गर्व अभिमान नर जन्मासी आला तर भक्तीचे साधन नर जन्मासी आला तर भक्तीचे साधन ऐक तुला मी सांगतो सोड गर्व अभिमान ऐक तुला मी सांगतो सोड गर्व अभिमान आणि बार बार नरजन्म नाही आहे जो मिळाला याच्यात आनंद घ्या पुढच्या जन्मात घेऊ म्हणा आनंद असं काही जमत याच जन्मात आनंद याच जन्मात टाकळी किती गावचा हा सर्वधर्मीय ग्राम जयंती उत्सव पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या जन्मात कायच्यात जातो कायच्यात नाही कोण आहे ना कोण पाहिलं क्या कहते हो बात पुरानी तुम नहीं जानी हम नहीं जानी आज आपल्याला जगून घ्यायचं आहे आपल्या घरी आज जिंदगी ये सफर है सुहाना कल क्या होगा किसने जाना है ना जिंदगी ये सफर है सुबाना कल क्या होगा किसने जाना कौन कल की आशा देखेंगे आज जिले नाही का आज जगून घ्या तर एकदा तुम्ही उभे राहा आता माऊली ज्ञानोबाचा आणि भोलेनाथाचा गजर घेऊया तुम्ही आले आणि नाचत नाचत आले पण इथं नाही पावली घेतली ना आपण इथे घेतली पाहिजे होऊन जाऊ उभे सगळेजण उभा माऊली सगळेजण एकदा उभे व्हा माऊली चला आमच्या पंचमीच्या निमित्तानं आमच्या या नागदेवतेच्या कृपेनं पहा मंदिर कसं सुंदर झाला एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजून द्यावं सेवक मंडळींसाठी तुम्ही सगळेजण टाळ्या वाजून द्या या पोरींनो या सगळेजण मस्त बढिया व्हा आजचा दिवस अल्लग उजाडलेला आहे किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदे आनंद झाला आज आनंदे आनंद झाला किती सांगू मी सांगू जगाला किती सांगू मी सांगू जगाला आज आनंदे आनंद आज आनंदे आनंद
पंखीड़ा तोड़ के जाना पापा गयो रे, पंखीड़ा तोड़ के जाना पापा गयो रे, हरी आंगन में मिलके गया गरबा दे रे, हरी आंगन में मिलके गया गरबा दे रे, पंखीड़ा तुम्हारा गाँव का सुनार भाई जल्दी आओ रे, तुम्हारा गाँव का सुनार भाई जल्दी आओ रे, तुम्हारी मांगल के लिए सुंदर पैर लाओ रे, तुम्हारी मांगल के लिए सुंदर पैर लाओ रे, ओ अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी लाओ रे, अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी लाओ रे, महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे, हरी महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे, पंखीड़ा ओ लेके आया तुम्हारे द्वार पे मन लेके आया तुम्हारे द्वार पे बड़ा सुख पाया, बड़ा सुख पाया, बोले तुम्हारे द्वार पे मन लेके आया तुम्हारे द्वार पे लेके आया तुम्हारे द्वार पे। मन में भक्ति जोत तेरी माता जलती रहे, तन मन में भक्ति जोत तेरी माता जलती रहे, बाबा बाबा हा आनंद कुठे मिळत नाही, हा आनंद प्राप्त करावा लागते आपल्या मनातून, बाबा देवा उठून बसलो बसलो देवा, देवा उठून बसलो बसलो देवा, कांड्यामध्ये काढा
पिशूल हाती निघाली दसरे हातावरी गाजा पिशूल हाती निघाली दसरे महादेवान शंभुराज महादेवान माय सोन्यात भरली महादेवान माय सोन्यात भरली महादेवान माय सोन्यात आपण पूरक झालो पाहिजे, भांडलोच नाही पाहिजे, आहे ना. बरं, कोणाकोणाच्या घरी किती वेळ भांडणात वेळ जाते, जिथं फुगण्यात जाते, कोणाचा भांडण्यात जाते, कोणाला काही केस वडण्यात जाते, कोणाला काय काय. त्याच्यासाठी आलो का? आणि मेल्यावर माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, कसा विजला मायेचा दिवा, कसा विजला मायेचा दिवा. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, कसा विजला मायेचा दिवा, कसा विजला मायेचा दिवा, कसा विजला मायेचा दिवा. विजल्यावर रडण्यात मजा नाही, पण विजाच्या पहिल्या दोघांची किंमत करणे म्हणजे काय. आलं का लक्षात तुमच्या? आई हे विजल्यावर उपयोग नाही, दिवा विजल्यावर. अरे दिव्यातलं तेल तुम्ही असाल तर वात मालक आहे, नाही दिव्यातलं तेल तुम्ही असाल तर मालक वात आहे, किंवा दिव्याची वात तुम्ही असाल तर तेल मालक आहे. एकामेकाशिवाय ती वात जास्त वेळ पेटू शकत नाही, आणि तेल असं पेटू शकत नाही. तेलात वात असल्याशिवाय तेल पेटू शकत नाही. बरं, वातीने लावलं तर वात क्षणात एका सेकंदामध्ये पेटून भस्म होते, कापूस आहे तो. पण मात्र तेलाची जोड भेटल्यावर मात्र ती वात किती वेळ पेटते हो. तसाच संसार आहे आमचा, है ना. म्हणून त्या संसाराला वाईट समजू नका. या संसारामुळेच लोक जुडून आहे. कोणी कोणी म्हणते, संत म्हणतेच म्हणा, कारण संसार दुःखाच आहे. संसार दुःख मुळ चहूकडे हिंगड, रात्र न दिवस तळमळ, विश्रांती नाही क्षणभर. मग मात्र या संसाराला सुखमय कोण करते? संतांचे विचार, आहे ना. आणि संतांचे विचार कसे आहे? इकडे आहे आणि इकडे आहे. संतांचे विचार जर डोक्यात घेतले तर दुःखही आलं तर सुख वाटते. दुःखाली सुखात रूपांतर करू शकतो. नाही तर एक भजन आहे कि माया में मन अपना जो पासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया में मन अपना जो पासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया तो दासी है संतों का कहना है, माया तो दासी है संतों का कहना है, पर आज के इंसान का
माया ही गहना है पर आज के इंसान का माया ही गहना है। दल दल में जीवन को दल दल में जीवन को जो ध्यासे रहते हैं रे कर्ब समंदर में वो प्यासे रहते हैं रे कर्ब समंदर में वो प्यासे रहते हैं। माया में मन अपना जो पासे रहते हैं माया में मन अपना जो पासे रहते हैं रे कर्ब समंदर में से रहते हैं रे कर्ब समंदर में वो प्यासे रहते हैं। एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो। आणि ज्याही माता म्हणा कोणीही समोर निघाल त्यांना सहकार्य करा, प्रशासनाची मदत घ्या। आणि जर ऐकत नसन प्रशासन, मी तुम्हाला सांगतो ज्या गावात तयारी असन त्यांच्यासाठी सांगतो हा, प्रशासन जर ऐकत नसन तर तेवढ्याही मंडळीने ड्राम टाका, मग मी आहे तुमच्या पाठीशी। गोपाल कृष्ण भगवान की। नई सीधी उंगली से घी नहीं निकलता तो फिर टेढ़ी उंगली करना पड़ेगा। इधर पत्रकार भी है, पत्रकाराला सांगून देऊ काय, या दिवशी पूर्ण महिला मंडळ आणि भजनवाले ड्राम टाकणार आहे। या वर्धा जिल्हा बंद आहे, मस्त भो चालू आहे। गोपाल कृष्ण भगवान की। काय गरज आहे हो, काय गरज आहे हे करण्याची, त्यांनाच पाहावं लागेल ना। कोण आहे बीड जमादार, करा सस्पेंड, एका दिवशी सस्पेंड होते। सोपं आहे का? आम्ही विचार करत नाही, जाऊ द्या ना, का करत आहे बुवा, तुम्हाला सांगू याच्यातलं काऊन नाही विचार करत हा, या क्रांतिकारी विचार आपण काऊन करत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो। एका नवऱ्याचं भांडण बायको सोबत चाललं, रात्री सांगितलं मी, ते भांडण सोडायला एक चांगला माणूस गेला आणि त्याच्या धक्क्यानं तो नवरा मेला। बायको उठून उभी झाली, फुटून होती बरं, तरी तूनच मारला म्हणे मा नवरा। म्हणून होय एक देशाची अशी गती आहे, आंध्र धरते आणि कुत्र पीठ खाते, म्हणून भगतसिंगाले मरा लागते आणि बाकीचे मजा पाहणारे तर जगते। वाह, गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि म्हणून ही गावागावाची दशा आहे, कोणी समोर येत काऊन नाही, हीच परिस्थिती आहे। लय भारी आहे। कधी कधी पोलिसांवरही केसेस आहे, हो पोलिसांवर, ते म्हणते महाराज आमच्यावरही केस लावली बा, ते म्हणून पोलिसांवर केस, हो कठीण आहे का? नीतिमत्ता ढासळली आहे, कमी हा तेवढी कमी मध्ये नीतिमत्ता ढासळलेली आहे। काळ कलियुगाचा आहे, लक्षात ठेवा। झपाट्यानं वाढत चाललाय। आता काही सतयुग नाही आहे, आता काही द्वापर युग नाही आहे, आता काही त्रेतायुग नाही आहे, आता हे कलियुग आहे। या कलियुगात कोणीच कोणाला मानणार नाही आहे। एवढा भयानक आहे याचा डाव। दुर्यावर जर भांडण झालं तर भाऊ भावाचा मर्डर करायला तयार आहे। एखाद्याच्या वावरातून समृद्धी हायवे म्हणा किंवा इकडून कोणता म्हणते एक हायवे चालला, आता पा कितीतरी केसेस टाकते बहिणी धनाधन। आणि पहिले गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, दिवाळीच्या सणाला मला माहेरी येईल ग। गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग,
दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग माहेरच्या वाटेला आंब्याचे आहे मला येईल बंधू माझा विश्रांती घेईल नाते हे प्रेमाचे बंधू माझा बसेल दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग लाडक्या मैत्रिणी जमतील माहेराला आठवणी बालपणीच्या येतील स्मरणाला सर्वा संग बाई सुख दुःख सांगेल ग दिवाळीच्या सणाला मला माहेरी नेईल ग रेंगी जुटत होता एक भाऊ रेंगी जुटत होता आणि बहिणीने आणायला जात होता सोपा आहे का हो कोणी नाही बा कोणाचे कोणी नाही बा कोणाचे नाही बा कोणाचे कोणी नाही बा अंती जाणे एकलाचे अंती जाणे एकलाचे अंती जाणे एकलाचे अंती जाणे एकलाचे कोणी नाही बा कोणाचे नाही बा उदाहरण आहे तुकोबारायांचं शाहूकार होते एवढे मोठे शाहूकार त्यांना ती गरिबी पावल्या गेली नाही त्या शाहूकारांना तुकोबारायांना एक दिवस त्यांच्या दारामध्ये काही व्यक्ती आले आणि म्हणते महाराज तुमच्या घरामध्ये कोणी बिमार आहे कवा मरणार आहे जी ऐका तर भाऊ तुमच्या घरी कोणीतरी बिमार आहे कशी आहे तब्येत म्हणजे त्यानं मरणार आहे असं नाही म्हणलं तब्येत कशी आहे म्हणजे मेलं म्हणजे बा तेरवी खायला भेटते ना काय खायला भेटते खीर खायला भेटते ही बाजू होती 2-4 दिवसांत तुकोबारायाला कळलं अरे हे चक्रा काऊन मारते रे म्हणे आपल्या घरी चक्रा काऊन मारते भावानं सांगितलं भाऊ काही नाही हो त्यांना जेवाचे वांदे आहे हो आता तर एवढं बरं ताटभर घेतो एव्हा कोणत्यात बसतो अर्ध खातो अर्ध टाकून देतो अरे 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 एका टायमाला खाण्याचे वांदे होते हो खाण्याचे वांदे होते जेवायलाही भेटे नाही आता तर कोणी आमंत्रण द्यायला तर जाऊ दे ना म्हणते का जायचं आहे जाऊशाच वाटत नाही कारण जेवण खाऊन आहे मग हे जेवण द्यायचं कोणाले ज्याच्या घरी जेवण नाही आहे ज्याला अन्न मिळत नाही तिथपर्यंत जायचं आता अन्न महाराज कसं करावं तुम्हाला सांगू काय करायचं आहे आता कोणाच्या मागे लागू नका तुम्ही आता मग काय करायचंय देवा कसं तुमचे कर्म चांगले ठेवा एकामेकाशी प्रेमानं बोला रस्त्यानं चालताना एकामेकांना जिव्हाळ्यानं बोला रस्त्यामध्ये काटे टाकू नका रस्त्यात कचरा टाकू नका रस्त्यातला कचरा उचलण्याचं काम करा उद्या जयंती आहे गाडगे बाबाची खऱ्या अर्थानं खरा जन्म झाला असं आपण समजू नाही का उद्या गाडगे बाबाची जयंती आहे सभोवतीचे दुःख पाहता हृदय तुझे गैवरुनी आले दीन दलित पिंडिताचे जगणे पाहुनी डोळे भरुनी आले माणुसकीच्या नात्यासाठी सोडली रे तू रक्ताची नाती तुझ्या पावलाच्या परशाने पावन झाली इथली माती घेतला हातात खराटा खेडी पाडी करण्या निर्मळ कीर्तनाच्या शब्दामधुनी पाजरली रे तुझीच तळमळ जीवनभर जळत राहिला जीवनभर तू आमच्यासाठी तुझ्या पावलाच्या परशाने
पावन झाली इथली माती. गाडगे बाबा अहो काही कोणाला न मागता सकाळी उठायचे आणि झाडझूड करायचे, साफसफाई करायचे. अहो एकदा तर एका बाईच्या घरी गेले आणि माय म्हणे दिवसभर झाडलं हो, आता थोडस पाणी देते का. ती बाई बी कडक स्वभावाची असन माय. ती बाई का म्हणे हटा गटा दिसते ना चालला इथं पाणी मागाले, काढ म्हणे बाल्टीनं विहिरीचं न पे. गाडगे बाबा म्हणे माय दे ना हो थोडस पाणी दे ना भाकर दे थोडीशी. सोप्या याच्यात सांगतो. अहो दिले तर जेवू मागितलं नाही दिलं, बाई झोपून गेली आणि मग उठली. मग पाय तिथं झिलप्या फोडून दिसल्या आणि मग म्हणते बाई शॉर्टकट सांगत आहे, बाई एवढ्या मोठ्या झिलप्या फोडल्या माय आणि मी भाकरही नाही दिली. तर बाई बदलायला लागली. कीर्तन सुरू होत आहे संध्याकाळचं. झिलप्या फोडलेला ढीक पाहिला आणि तिच्या मनाले वाटायला लागलं का तू माया कोणी नाही तरी झिलप्या फोडून ठेवल्या आणि गाडगे बाबा गेले तरी कुठे बाबा. गाडगे बाबा होय म्हणून माहित नव्हतं, कोणीतरी माणूस होय. आणि ते शेजारी गेली, कधी शेजारी जात नव्हती. नळावर जर गेली ना तर नळावर बाया उभ्या राहत नव्हत्या, एवढी खतरनाक बाई होती. सांगा कशी असं आहे का याच्यात कोणी तसं तसं कीच आहे का. मला दिसते मग बराबर नाही आहे, एकही नाही. त्या चेहऱ्यात तसं अलग राहायचे. तशी जर बाई असली तर ते तर उठून उभी व्हायची, कायच होय रे तो आहे ना. नाही आहे तशी, तशी आहेच नाही. तशी इथं काय लिहिन ते बाहेर राहीन तिकडं. तर आपल्या गावात आहेच नाही, आपल्या गावात आहेच नाही. मी चक्कर मारला सकाळी, एकही दिसलं नाही. सगळे झाडतानी दिसले, सगळे झाडतानी दिसले, म्हणजे एकही नाही गावात. ती त्या गावात होती तेवढी कडक बाई. ती कडक बाई त्या झिलप्याचा ढीक पाहिल्यावर ती पाजरली आणि म्हणते काय तू माणूस कोण होता हो माय, माणूस कोण होता एवढ्या मोठ्या झिलप्या पडल्या, पाणी मागत होता, मी लेकराला दूधच पाजत बसली. आणि असं म्हणल्यावरती बाई या घरी जाय त्या घरी जाय त्या घरी जाय. पागल झाली होती, दिवाणी झाली विचारानं. मग ते एक बाई काय म्हणे माय ते एक माणूस होता हो तो फकीर, ते रंगारंगाचे कपडे होते, निळा लाल पिवळा हिरवा पिवळा पांढरा असे लय डाग डाग लावून होते कपड्याले म्हणे. तो मडकं होतं, हातात फराटा होता, तो इकडे इकडे गेला बाई म्हणे. तर काय हो काय साठी नाही म्हणे, आज कोण्या तरी महाराजाचं कीर्तन आहे म्हणत होते म्हणे आपल्या गावाले. हे कोण हे कोणीतरी असेल म्हणे, असा भिकारी गिकारी तर होते नाही हो म्हणे बाई, कोणीतरी असेल हो म्हणे. एवढ्या मोठ्या झिलप्या पडल्या हो माय, ओळख कुठं होती गाडगे बाबाची. असं कारण येत होते गाडगे बाबा नाही हो, पैदल जात होते इकडे तिकडे. एकदाचे घराच्या बाहेर निघाले तर घर नाही पाहिलं त्याने, एकदा घराच्या बाहेर निघाले तर घर नाही पाहिलं, असे ते गाडगे बाबा होते. उद्या त्यांची जयंती आहे, हे शेवटला सांगून देतो आणि मग थांबवतो मी. अहो लक्षात घ्या गाडगे बाबा. ती बाई फिरायला लागली. एक बाई म्हणते माय आज मी कीर्तनाला जाणार आहे, एका माणसाचं कीर्तन आहे म्हणे. बरं बरं मला नेशीन का हो. ती बाई बी विचार करायला लागली, एवढी कडक बाई नळावर गेली तर मली तर पाणी नाही भरू दे, आज कशी चिमली म्हणे. हो ते बाई म्हणे मग पहा तसंच असते, एक नरम झाला दुसरा कडक होते. हो एखादी माणूस जर नरम पडला चांगला दादा माणूस तर ते साधारण शेंबूड पुसणार म्हणते, तुले का हवे म्हणजे एक सुशा दिन म्हणते. आणि जोपर्यंत ते गुरु रावते ना तोपर्यंत काही नाही. हो एक उदाहरण आहे, अंगुली मालनं 999 मारले होते. अंगुली महाराजानं 999 मारले होते. जेव्हा बुद्धाला मारण्याकरता जेव्हा समोर आले तेव्हा बुद्धाने एकच सांगितलं, ठीक आहे मी उभा आहे मारून टाक, पण मात्र त्या पिंपळा झाडाचं खांटी पानं तोडून आण. ते म्हणे हे कायले आणत म्हणे, आण म्हणे. आणलं, आता एकदा जोडून दे म्हणे, उभ्यानं कापून टाक म्हणे. जसं जेवढे तुकडे करायचे तेवढे कर. ते म्हणे होऊ शकत नाही. मग होऊ शकत नाही तर तोडायला अधिकार दिला कोण तुला सांगा. एवढा मोठा कडक माणूस त्या दिवसापासून नम्र होऊन गेला, हातातलं शस्त्र टाकून दिलं आणि रस्त्यानं चालायला लागला. ज्या माणसाचा दरारा होता त्या माणसाला लोक शेण गोटे मारत होतं. जेवढे कर्म केले आपण चुकीचे तेवढे कर्म याच भूमीवर भरून द्यायला लागते, लक्षात ठेव जा. आता जरी तुम्ही तावात असाल पण ज्या दिवशी तुम्ही खाटेवर पडाल त्या दिवशी ज्याच्यावर ताव कसला तुम्ही त्या दिवशी मात्र बजेट होते. म्हणून इथं ताव कसाच नसते कोणावर, इथं नम्र वागायचं असते, प्रेमानं जगायचं असते आणि प्रेमानं राहायचं असते. इथं कोणाच चालत नाही. ते बाई तशीच कडक होती. त्या बाईले म्हणते माय मले नेते का हो. ते म्हणे तू चालते का कीर्तनाला, तू तर कीर्तनाच्या काड्या करे हो. हो कीर्तनाला यायले एवढंच काम आहे, यायले एवढंच काम आहे, यायले नाचाचंच काम आहे, यायले कामच कोणतं आहे. अशीच तर म्हणे हो तू रोज. आज नाही हो मला कीर्तनाला नाही. पहा कोण म्हणते जी पाजरत नाही माणूस, त्याचा वेळ आल्यावर आपोआप पाजरते, लक्षात ठेव जा. फक्त वेळ याचा असते एवढाच फरक असते, बस झालं.
ते बाई गेली कीर्तनाला संध्याकाळी आणि बसल्यानंतर कीर्तनात तेव्हा गाडगे बाबा काही वेळानं स्टेजवर चढले आणि तेव्हा त्या बाईनं त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर त्या बाईले म्हणते, बाई ह्या रंगबेरंगीवाला ह्या माणूस इथं कायले चढून राहिला हो? ते दुसरी म्हणते, अहो हेच तर गाडगे बाबा होय हो म्हणते. असं म्हणल्याबरोबर बाईचा जो पारा होता 50% आलाच होता, 0% वर आला. 0% वर म्या कोण्या माणसाला भाकर नाही दिली. बस कीर्तन सुरूच व्हायचं आहे. बाई बदलून गेली, स्टेजवर आली, लोटांगण जाऊ लागली, बाबा माझं चुकलं, मला माफ करा. कोण म्हणते जी अयो कीर्तन भागवत होते, पण आचरणशील माणूस जर नसला तर बदलच होत नाही. किती काही भजन करत असाल पण कोणाच्या घरी गांजा आणि तंबाखू लपवत असाल त्या भजनानं मान नाही. भजन किती काही केले पण तुम्ही जर लोकांसोबत प्रेमानं वागत नसल तर लोकही ओळखते का तुझ्यात अहंकार किती आहे. त्या अहंकाराकडे जाणार नाही. आली वेळ तर गाई चारणाऱ्या माणसाच्या पाया पडून लोक तुझ्यात सन्मान आहे रे म्हणान, पण हा भजन आणि कीर्तन करणारा माणूस एखादा कपटानं बोलते म्हणन आणि रागानं बोलते म्हणन, सन्मानही नाही म्हणन, तर त्याच्याही पाया पडणार नाही. लोक जाणकार आहे, लोक जाणकार आहे. आपण लोकायले म्हणलं बेकार आहे, नाही. लोक जाणकार आहे. एका क्षणात जर वाटलं या भोंग्यातून किती जीवन बर्बाद होत आहे तर कधी लोक व्यसन मुक्त होऊन जाईल. त्यांच्या मनाला जर पटलं तर शब्द लागला पाहिजे. कोणी बाणानं एकच माणूस मरते पण शब्दानं अनेक माणूस बदलून जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गाडगे बाबाचं ते पाहिल्याबरोबर बाई बदलली आणि त्या दिवसापासून गाडगे बाबाले म्हणे, माय बाबाजी माय चुकलं. तर गाडगे बाबा काय म्हणे, अहो कायले म्हणे बाई रडून कायले राहिली हो म्हणे, तू तर माई माय वय म्हणे. मायचं काम केलं, मायच्या झिलप्या फोडून दिल्या तर काही वाया जाते का हो म्हणे, वाया जाते का हो म्हणे, वाया जात नाही म्हणे. आणि मी तर तुझं काम केलं म्हणे बाई, तू आजपासून माई माय झाली म्हणे. वा क्या बात आहे. अशी बाजू आहे संत मंदी आणि महापुरुषांमध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला गाई निघाली संसाराला काच्या गुणी, निघाली संसाराला काच्या गुणी, चाललीच रवा तू मला सोडून, चाललीच रवा तू मला सोडून. काळजाला टोचत जाय काटे, दुनिया ही सारी तुनी वाटे. ओ काळजाला टोचत जाय काटे, दुनिया ही सारी तुनी वाटे. निघाली रमा अर्ध्यावरी संसाराला काच्या गुणी, अर्ध्यावरी संसाराला काच्या गुणी, चाललीच रमा तू मला सोडून, चाललीच रमा तू